चालू पाहिजे. आणि वकीलला पण सांगितलं म्हणल्यावर आणि ग्रुप मध्ये वकील असं घाबरायचं काम तू असं कडलं जरा सारखं गेला कडल कसं बदलाय बघ अडचणी. माणूस हा चालू फोन घेऊ नका एक कॉल मी लेटर म्हणा. कोण आहे जोडला पत्र वाचताना फोन लावतो म्हणा. नाही हा अरे संदीप सर्वांना नमस्कार. भयतून उभारायचं नाही कोणी येत नाही म्हणजे चालू कर सर्वांना नमस्कार. आज आपण सगळेजण आपला सगळ्यांचा लाडका मित्र सर्जेराव याच्या वाढदिवसानिमित्त इथं जमलो आहोत. सर्जेरावनं वयाची 60 वर्षास पूर्ण केलेली आहे. अर्थात माणसाच्या जीवनामध्ये जे टप्पे आहेत, बालपण, तरुणपण आणि परत एकदा बालपण, अशा अतिशय सुंदर अशा रम्य बालपणात त्यानं खरं म्हणजे पदार्पण केलं. आपण म्हातारपण हा शब्द खरं म्हणजे कधीच म्हणायचा नाही, कारण माणूस म्हातारा झालो की मग आपण खूप वयस्कर झालो असं वाटायला लागतंय. त्यामुळं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्यावर अतिशय जीव लावणारा असा आपला हा जिवलग मित्र. याच्याबद्दल मला काल जे काही सुचलंय, अर्थात त्यानं आपल्याबद्दल बरंच काही काही लिहिलेलं आहे. एवढं सुंदर आपल्याला खरं म्हणजे लिहिता येईल असं मला तर काय वाटत नाही, पण मी थोडंसं काहीतरी उतरण्याचा प्रयत्न केलाय. गोड मानून घ्याल असं वाटतंय. मातीला आकार देणाऱ्या संस्कारक्षम घरात, मातीला आकार देणाऱ्या संस्कारक्षम घरात तू जन्मलास. त्याला 60 वर्ष पूर्ण झाली. अत्यंत संघर्षपूर्ण परिस्थितीत आई आणि दादूंनी हा संसारात चालत व्यवस्थितरित्या हाताळला. तुला शिक्षण देऊन इंजिनियर करायचा हा त्यांचा ध्यास होता. तूही त्यांचा एकही शब्द कधी मोडलेला मला आठवत नाही. घरातून बाहेर पडताना आई आणि दादूंना नमस्कार केल्याशिवाय तू कधी बाहेर पडला नाहीस. आधुनिक काळातील श्रावण बाळाची उपमा फक्त तुलाच दिली पाहिजे मित्रा. 2013चं गेट टुगेदरचा खरा शिल्पकारात तुझं नाव अग्रक्रमानंच घ्यावं लागेल. जो भी करो हसकर करो ही तुझी टॅगलाईन. व्यवस्थित नियोजन आणि बारीकसारी गोष्टींचा विचार व समस्यांना एकत्र घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जायचा तुझा स्वभाव खरोखर स्थिमित करणाराच आहे. आई दादूंच्या 75रीचा कार्यक्रम करताना तू घेतलेले कष्ट आणि परिश्रम व समाज बांधवाप्रती दाखवलेली निष्ठा अगदी अवर्णनीयच आहे. खूप साऱ्या गोष्टी मनाच्या अंतरंगात गर्दी करून आहेत. दोन्ही मुलांच्या लग्नावेळी आपण केलेली तयारी, आदर्श गोरोबा मंदिरामध्ये तुझा मनापासून असलेला सहभाग आणि 20 जणांची एकत्र मोठ बांधून अत्यंत व्यवस्थितरित्या चालवलेली भिशी, त्या भिशीचा योग्य संचालन, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व या तिन्ही गुणांचा संगम मित्रा फक्त तुझ्यातच आहे. तुझ्या अनेक गुणांना एकत्रित गुंफणं केवळ अशक्यच आहे. म्हणून सर्जेराव मित्रा, आहेस असाच राहा. हॅपी थॉट्स. धन्यवाद. मला खरं म्हणजे मिलिंदनं ज्या वेळेला माझं पत्र वाचलंस ना, त्यावेळेला मिलिंदनं सांगितलं होतं शिरा तू सर्जात लिहायचं. माझ्या पण डोक्यात होतं सोड, पण ह्या 5-6 दिवसात एवढी कामं लागली की घरातच नव्हतं. आपण काल मी बागेत पण होतो, सुचतंय काय बघूया म्हणून मी बागेत गेलो.